नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाकरे सर आजच्या तासिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. आज आपल्याला अंकाची स्थानिक किंमत कशी काढतात ते पाहायचं आहे. आता इथं तुम्हाला अंक दिलेला आहे 46,31,059. या अंकाची स्थानिक किंमत काढताना आपल्याला अगोदर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी या गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे. आता मी इथं पाहतो आता शतकाचा रकाना, हा हजारचा रकाना आणि हा लक्षाचा रकाना. शतकाचा रकाना तीन अंकी संख्येचा असतो, हजारचा 2 अंकी आणि लक्षाचा 2 अंकी, कोटी 2, बाकी सर्व रकाने 2-2 अंकाचे असतात. तर आपल्याला हे रकाने माहीत असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ आता समजा एका विद्यार्थ्याला लिहायला सांगितलं 402, तर तो काय करतो, 402 कसा लिहितो, 402 म्हणजे हा चुकला. शतकाचा रकाना 3 अंकी असतो, मग 4 आणि 2 तर शेवटी 2 म्हणजे 402. अशा पद्धतीने लिहायला पाहिजे असं आवश्यक आहे. आता ही संख्या 46, मग 4 कुठं लिहायचे, 46 लक्षाच्या 2 अंकी रकाना आहे. लक्ष म्हणजे 2 अंकी दिलेलेच आहे इथे 46, म्हणजे 4 दशलक्षमध्ये आणि 6 लक्षमध्ये 46 आणि 31,000 3 दशलक्षमध्ये, 1,000 मध्ये 59. इथं शब्द वापरला नाही म्हणजे च्या रकान्यामध्ये 0, शतकाच्या रकान्यामध्ये 0 आणि दशक पुढचा 5 आणि शेवटी 9. अशा पद्धतीनं आपण संख्या लेखन करू शकतो. आता आणखीन एक उदाहरण पाहू आपण. 7 लक्ष, 4,507 ही संख्या अशी आपल्याला तिथं दाखवायची. विद्यार्थी कसे लिहितात ही संख्या, 7 लक्ष 4,507 अशा पद्धतीने ते लिहितात, कारण त्यांना शून्याची संकल्पना नीट समजत नाही. एकक दशकची जी संकल्पना आहे ती समजणं अति आवश्यक आहे. आता पाहू आपण ही संख्या 7 लक्ष म्हणल्यास लक्षाच्या रकान्यामध्ये 7 जर इथं लिहिले तुम्ही तर ते किती झाले, मग 70 लक्ष झाले. म्हणजे आपलं गणित चुकतं. लक्षाच्या रकान्यामध्ये 7 लक्षाच्या खालीच आले पाहिजे. 4,000 म्हणलं की मुलं काय करतात, डायरेक्ट 4,000. हे किती होऊन जातात, 4,000 होतात का, नाही, हे 40,000 होतात. मग 4,000 व्यवस्थित होण्यासाठी 10,000च्या रकान्यामध्ये शून्यच येणार आहे आणि 1000च्या 4,000. 500 म्हणलं की 5च्या रकान्यामध्ये, तो च्या रकान्यामध्ये येऊन जातात. आणि 7 म्हणलं तर मग इथं 70 करून टाकतात मुलं, किंवा मग नुसतं 7च लिहितात, तर ते चुकीचं आहे. तर 507 तर इथं 0 आणि इथं शेवटी 7. अशा पद्धतीनं आपल्याला हे अंक लिहिता येतात. आता परीक्षेमध्ये स्थानिक किंमत लिहा असा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. आता हे 46,31,059 आहेत. याच्यामध्ये 6ची स्थानिक किंमत विचारली आपल्याला. 6ची स्थानिक किंमत विचारली म्हणजे लक्षाच्या रकान्यामध्ये 6 येतात, त्याच्या पुढे बाकीचे सर्व रकाने, 10,000चे 2 रकाने आणि शतकाचे 3 रकाने असे 0 येऊन जातात. अशा पद्धतीने आपण काढू शकतो. आणि दुसरी पद्धत अशी आहे, 6च्या पुढे संख्या मोजायच्या. 1, 2, 3, 4 आणि 5 किती आहे, 5. मग 5 शून्य देऊन टाकायचे. 1, 2, 3, 4 आणि 5. अशा पद्धतीनं 6 लक्ष ही संख्या आपल्याला काढता येते. तर कोणत्याही अंकाचे पहा. आता जर आपल्याला 5ची स्थानिक किंमत विचारली तर 5ची स्थानिक किंमत काय येईल, 5च्या पुढं एक संख्या आहे, 1 0 50. 5ची स्थानिक किंमत किती आली, 50. अशा पद्धतीने आपल्याला स्थानिक किंमत काढता येतात. आता आपण संख्याचं विस्तारित रूप कसं काढायचे ते पाहणार आहोत. पहिली संख्या आहे 95 लक्ष 4,506. सुरुवातीला इथं मोठी संख्या जी आहे तिला सर्वप्रथम घ्यायचं 9 आणि 9च्या पुढं किती संख्या आहेत मोजा.
1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 आणि 6. 6 अधिक नंतरची संख्या आहे 5. 5च्या पुढे किती संख्या आहेत? 1 2 3 4 5. 5 संख्या आहेत म्हणजे 5 शून्य देऊन टाका. 1 2 3 4 5 अधिक नंतरची संख्या आहे 0. शून्याच्या पुढे 4 संख्या आहेत. तुम्ही शून्याच्या पुढे 4 शून्यही देऊ शकता, पण याची आवश्यकता नाही. फक्त शून्य द्या, अधिकचं चिन्ह द्या. नंतरची संख्या आहे 4. 4च्या पुढे 3 संख्या आहेत. 3 शून्य द्यायचे. 1 2 3. नंतरची संख्या आहे 5. 5च्या पुढे 2 संख्या आहेत, त्यात 2 शून्य द्यायचे. आणि शेवटी 6ला 6. अशा पद्धतीनं 95,04,506चं विस्तारित रूप आपल्याला काढता येतं. अजून एक आपण उदाहरण पाहूया. पुढची संख्या आहे 56,43,215. 56,56 म्हणजे पहिला अंक आहे 5. 5च्या पुढं 1 2 3 4 5 6 संख्या आहेत म्हणजे 6 शून्य. 1 2 3 4 5 आणि 6 अधिक पुढची संख्या आहे 6. 6च्या पुढं 1 2 3 4 5 संख्या आहेत. 5 शून्य. 1 2 3 4 आणि हे 5. आता नंतर 4च्या पुढं 1 2 3 1 2 3 4 संख्या आहेत. 4च्या पुढं 4 संख्या आहेत. 4 शून्य द्यायचे. 1 2 3 4. 3 पुन्हा पुढची संख्या आहे 3. आता जागा पुरत नाही, मी वर लिहितो. 3च्या पुढं 3 संख्या आहेत. 1 2 3 अधिक पुन्हा 2 आहे. 2च्या पुढं 2 संख्या आहेत. 2 शून्य अधिक 5ला 5. अशा पद्धतीनं आपण 46,43,215चं विस्तारित रूप काढू शकतो. आता पहा, आता आपल्याला विस्तारित रूपावरून संख्या कशा लिहायच्या आहेत ते पाहायचं आहे. सर्वप्रथम इथं पहा, ही संख्या 60,000 अधिक 4,000 अधिक 600 अधिक 70 अधिक 9. 60,000चा पहिला अंक जो आहे 6 तो लिहायचा आहे. नंतर 4,000चा लकाना त्याच्या समोरच लिहायचा आहे. 64,000 झाले. पुन्हा 600 आणि 79. 7 वर 9 79. 64,679 ही संख्या आपल्याला विस्तारित रूपावरून काढता येते. पुढची संख्या 9,00,000 अधिक 20,000 अधिक 7,000 अधिक 800 अधिक 5. 9,00,000चा 9 आपण अगोदर घेतलेला आहे. नंतर 20,000 आहेत. 20,000चा रकाना जो आहे तो तिथंच घेतलेला आहे. 20चं पहिलं अक्षर 2. पुन्हा 7,000 आहे म्हणजे हजाराच्याच रकान्यात येणार आहे. 27,000 झाले. 800 शच्या रकान्यात येणार आहे. आणि 5 इथं दशक नाही आहे म्हणून दशक 0 आणि एकक आहे 5 म्हणजे 5. 9,27,805 ही संख्या आपल्याला मिळते आहे. आजच्या पाठामध्ये एवढंच. धन्यवाद.